एक अतिशय प्रसिद्ध अशी IT कंपनी, या IT कंपनीत येऊन कर्मचाऱ्यांनी काम करणं अपेक्षित असतं, पण या IT कंपनीत चक्क धर्मांतराचं रॅकेट चालवलं जात होतं आणि या रॅकेटच्या मागे मास्टरमाइंड होता याच कंपनीतला HR। अनेक पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांचं धर्मांतर कसं करायचं याची एक टोळीच या कंपनीत कार्यरत होती अशी माहिती आता प्राथमिक तपासातून समोर आलेली आहे। आणि गंभीर बाब म्हणजे अनेकांना जबरदस्तीने नमाज पढायला लावणं, अनेकांना जबरदस्तीने मांसाहार करायला लावणं, अशा अनेक गोष्टी या कंपनीत घडत असल्याचं सुद्धा आता समोर आलंय। 8 जणांवर आरोप आहे, त्यापैकी 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि यांच्या प्राथमिक चौकशीतून जी माहिती समोर आली आहे ती हादरवणारी आहे। आपण पाहूयात। लव जिहाद, लँड जिहाद नंतर आता कॉर्पोरेट जिहाद। नाशिकमध्ये HRच करायचा जबरदस्तीनं धर्मांतर। मल्टीनॅशनल कंपनीतल्या 8 जणांवर गुन्हा दाखल। कॉर्पोरेट जिहादचा एक धक्कादायक प्रकार समोर आला, तो नाशिक मधल्या एका मल्टीनॅशनल कंपनीत। या कंपनीत जे सुरू होतं त्यामुळे राज्यभरात कॉर्पोरेट जिहादची चर्चा सुरू झाली आहे। मुंबई नाका परिसरात ही मल्टीनॅशनल कंपनी आहे। या कंपनीतल्या HR मॅनेजर कडनं धर्मांतरासाठी जबरदस्ती केली जायची। नमाज पठण करायला लावलं जायचं, मांसाहारी जेवण खायला लावायचे, हिंदू देवतांबाबत आक्षेपार्ह शब्दात बोललं जायचं, मुलींना लज्जास्पद वागणूक दिली जायची, मुलींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जायचा। यापैकी पीडित महिला 18 ते 26 वयोगटातल्या आहेत। 2022 पासून असे प्रकार कंपनीत सुरू होते। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याचा 1, विनयभंगाचे 4, धार्मिक भावना दुखावत विनयभंगाचे 3 असे एकूण 8 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। या प्रकरणी एकूण 9 तक्रारदारांनी तक्रार केली आहे, त्यापैकी 8 महिला तर 1 पुरुष तक्रारदार आहे। आरोपीने बळजबरीनं धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। बळजबरी धर्मांतर केलेल्या संबंधित तरुणाचे संशयित आरोपी सोबतचे डोक्यावर गोल टोपी घातलेले फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले। हा प्रकार 25 मार्च 2026 ला उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुप्त तपास सुरू केला। नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखावल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। त्यामध्ये आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचे गांभीर्य, व्याप्ती पाहता गुन्ह्याच्या तपासाकरता SIT स्थापन करण्यात आलेली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये SIT स्थापन करण्यात आलेली असून पुढील तपास SIT करत आहे। नाशिक मधल्या या IT कंपनीत जे 6 गुन्हे दाखल झाले ते प्रचंड धक्कादायक आहे। जुलै 2022 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान दानिश शेख, तौसिफ अख्तर, निदा खाननं कर्मचारी महिलेच्या धार्मिक भावना दुखावल्या। तौसिफनं धमकावून शारीरिक संबंध ठेवले, इतरांनी ऑफिस लॉबीमध्ये विनयभंग केला। गुन्हा 2 मध्ये काय म्हटलंय पहा। मे 2023 ते 19 मार्च 2026 या काळात रजा मेमन, शाहरुख कुरेशीनं ऑफिसमध्ये विनयभंग केला। कंपनीच्या HR विभागाकडे याची तक्रार करण्यात आली, पण HR अधिकाऱ्यांनीही या दोघांच्या कृत्याला चिथावणी दिली। गुन्हा 3 नुसार शफी शेखनं ऑफिसच्या मीटिंगमध्ये एकटक पाहून तिच्या वैयक्तिक आयुष्यात संतती नसल्याबद्दल लज्जास्पद विधान केलं आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न केला। गुन्हा 4 मध्ये म्हटलंय, मे ते डिसेंबर 2025 मध्ये तौसिफनं युवतीला तिच्या खासगी आयुष्याबद्दल लज्जास्पद गोष्टी विचारल्या आणि इतर युवतींना धर्माबाबत बोलून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या। गुन्हा 5 नुसार तौसिफ अख्तर, दानिश शेख आणि रजा मेमन यांनी तरुणाला त्याच्या धर्मातील देवांबद्दल अपशब्द बोलून विशिष्ट धर्माचे धार्मिक विधी करायला सांगितले, जबरदस्तीनं मांसाहार करायला लावला, त्याच्या धर्म परिवर्तनाचा प्रयत्न केला आणि त्याच्या धर्मातल्या महिलांबाबत अश्लील शेरेबाजी केली। गुन्हा 6 नुसार आसिफ अन्सारी आणि शफी शेख या संशयितांनी युवतीचा विनयभंग केला। आता ह्या नाशिकच्या प्रकरणाच्या निमित्ताने कुठे गेले ते अब्बू आझमी, कुठे गेले ते जितुद्दीन, काही मुंबई असो अन्य भागातले पण काही ऑफिसमध्ये असं काही वातावरण असेल, MNCs मध्ये असं काही वातावरण असेल तर तरी पुढे यावं, भूमिका घ्यावी, माहिती पोलिसांकडे पोहोचवावी, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवावी
आमची जबाबदारी आहे. कोणाचाही पाकिस्तानामधला अब्बा आला तरी त्याला वाचू शकणार नाही, मी आता तुम्हाला सांगतो. आतापर्यंत आपण लव्ह जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद असे विषय ऐकले होते, परंतु हा नवीन कॉर्पोरेट जिहाद समोर आलेला आहे. नाशिकमध्ये एक नावाजलेली कंपनी आहे जी इंटरनॅशनल पहिल्या 3-4 कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये त्या कंपनीचं नाव आहे. मी आता जाणून बुजून नाव त्या कंपनीचं घेत नाही, परंतु अशा एका कंपनीमध्ये हा प्रकार घडलेला आहे. तिथं मुलींना टार्गेट करून त्यांचं लैंगिक शोषण करणं, त्यांचं धर्मांतरण करणं, अशा पद्धतीची गंभीर घटना घडलेली आहे. नाशिकमधल्या या आयटी कंपनीतल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात पीडित महिलांची संख्या मोठी असल्याचा संशय आहे. या प्रकरणी तक्रार करण्यासाठी 112 हा फोन नंबर जारी करण्यात आलाय. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाणार आहे. या प्रकरणामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांची सुरक्षा आणि कामकाजाच्या वातावरणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अशोक खरात, रवींद्र एरंडे पाठोपाठ नाशिकमध्ये समोर आलेलं हे प्रकरण आणि यात पीडितांकडून करण्यात आलेले आरोप गंभीर तेवढे चिंताजनक देखील आहेत. या संपूर्ण गुन्ह्याच्या चौकशीसाठी SITची स्थापना करत तपास सुरू करण्यात आला असून तपासात नक्की काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे संबंधित मल्टीनॅशनल कंपनी प्रशासनाकडून देखील या संपूर्ण प्रकरणाबाबत काय भूमिका स्पष्ट केली जाते हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन निकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.